नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डीसी जनरेटरबद्दल बेसिक माहिती घेतली. डीसी जनरेटर कोणत्या तत्वावरती काम करतं, डीसी जनरेटरचे वेगवेगळे प्रकार किती करतात, याबद्दल सर्व माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघून घ्या, कारण त्याच्यावरती रिलेटेड असलेले प्रश्न मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मग आज आपण काय शिकणार आहोत, तर आज आपण शिकणार आहे निमीचं पहिलं मॉड्यूल सेकंड इयरचं, ज्याचं नाव आहे डीसी जनरेटर. बघा, डीसी जनरेटर मध्ये टोटल निमीचे 56 प्रश्न आहेत. त्यापैकी 28 प्रश्न या पहिल्या पार्टमध्ये मी घेतलेले आहेत. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. बघा, आता पहिला प्रश्न काय सांगतो की व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट मार्क ॲज अ एक्स, म्हणजे डीसी जनरेटर मध्ये एक्स म्हणून मार्क केलेल्या चिन्हांकित केलेल्या भागाचं नाव काय आहे. सर्वात आधी समजून घ्या की हे कम्युटेटरचं काय म्हणते, कम्युटेटरची डायग्राम आहे. मग आता कम्युटेटर म्हणजे नेमकं काय असतं. डीसी जनरेटर मध्ये तयार झालेल्या एसी सप्लायला आपल्याला डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण कम्युटेटर वापरत असतो. मग हा असतो बघा कम्युटेटर. कम्युटेटरवरती जे या आडव्या ज्या लाईन्स असतात याला आपण कम्युटेटरचे सेगमेंट असं म्हणतो, आणि या ज्या उभ्या लाईन्स आहेत, ज्या उभे जे लाईन्स दिसतात आपल्याला कॉपरचे, याला कम्युटेटरचे रायझर असं म्हणत असतो. बघा, या इमेजमध्ये क्लिअरली दाखवलेलं आहे की हे जे आडवे हे कम्युटेटरचे सेगमेंट आहेत, कम्युटेटर सेगमेंट, आणि जे उभेवाले आहेत हे कम्युटेटरचे रायझर. आता बघा, मग याच्यात एक्स मार्क कुठे गेलेला आहे, या ठिकाणी एक्स मार्क केला म्हणजे उभ्या ठिकाणी. मग उभ्या ठिकाणी मी आता सांगितलं काय आहे ते, कम्युटेटरचे काय आहेत, रायझर आहेत. म्हणजे याचं ना बघा, आता पहिलं ऑप्शन आहे ए आर्मेचर कोर राहील का, नाही. बी ब्रशेस राहतील का, बघा ब्रश असे दिसतात, हे आहे ब्रशचं म्हणजे. आणि ब्रश कशासाठी वापरतो, जो डीसी जनरेटरमध्ये तयार झालेला सप्लाय आपण आउटपुटला घेण्यासाठी ब्रश वापरत असतो. मग याचं उत्तर बी पण नाहीये, याचं उत्तर आहे कम्युटेटर रायझर. मग ऑप्शन नंबर सी कम्युटेटर रायझर बरोबर आहे. पण तेच जर का त्यांनी इथं एक्स मार्क दिलं असतं, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जर इथं एक्स मार्क दिला तर याचं उत्तर आलं असतं कम्युटेटर सेगमेंट. पण आता आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कम्युटेटरचे रायझर. बघा, त्याच्यानंतरचा सेकंड प्रश्न बघा की काय विचारलं त्यांनी की व्हॉट इज द नेम ऑफ डीसी जनरेटर. डीसी जनरेटरचे नाव काय आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण डीसी जनरेटरचे प्रकार बघितले की डीसी जनरेटरमध्ये नेमके किती प्रकार पडतात. तर हे कशाच्या बेसिसवर असते बघा, डीसी जनरेटरचे मुख्यतः दोन प्रकार पडत असतात. एक असतो सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर, आणि नंतर असतो सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर. मग ज्या जनरेटरला एक्साइटेशन म्हणजे फील्ड वाइंडिंग आर्मेचरला एक्साइट करण्यासाठी एखादा एक्सटर्नल सोर्स वापरतो, दुसरा म्हणजे एखादा एक्सटर्नल सोर्स देतो, डीसी सोर्स देतो, त्याला आपण सेपरेटली एक्साइटेड जनरेटर म्हणतो. पण तोच जर का स्वतः तयार झालेला डीसी सप्लाय तो एक्साइटेशनसाठी वापरत असेल तर आपण त्याला सेल्फ एक्साइटेड जनरेटर असं म्हणत असतो. मग बघा, सेल्फ एक्साइटेड जनरेटर मध्ये 3 टाईप पडतात, शंट, सिरीज आणि कंपाऊंड. तुमची वाइंडिंग आर्मेचर सोबत जर का पॅरलल मध्ये कनेक्टेड त्याला शंट कंपाऊंड म्हणतो, शंट जनरेटर म्हणतो. जर ती वाइंडिंग सिरीज मध्ये कनेक्टेड त्याला सिरीज जनरेटर म्हणतो. आणि जर त्याच्यामध्ये सिरीज आणि शंट, बघा सिरीज आणि शंट दोन्ही वाइंडिंग जर का प्रेझेंट असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो, कंपाऊंड जनरेटर असं म्हणत असतो. मग जर तुम्ही या डायग्राम मध्ये बघितलं तर या आर्मेचर मध्ये एक बघा, या आर्मेचरच्या सिरीज मध्ये एक वाइंडिंग आहे आणि याच्या परत पॅरलल मध्ये दुसरी वाइंडिंग आहे. मग जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं तर हा झाला आपला लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. बघा, जर का आर्मेचर सिरीज वाइंडिंगच्या पूर्ण पॅरलल मध्ये जर वाइंडिंग असेल लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर म्हणतो, आणि आर्मेचरच्याच फक्त सिरीज मध्ये आर्मेचरच्याच पॅरलल मध्ये वाइंडिंग असेल त्याला आपण शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर म्हणत असतो. याच्याबद्दल डिटेल एक्सप्लेनेशन मी आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले, म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की आधीचा व्हिडिओ पहिले बघा आणि नंतर हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्या. बघा, मग आता याच्यावरून मला हे तर लक्षात आलं की याच्या हा कोणता जनरेटर आहे, लॉंग शंट जनरेटर आहे. मग बघा, माझा पहिली गोष्ट शॉर्ट शंट वाला ऑप्शन कटले, दोन्ही ऑप्शन आहे शॉर्ट शंटचे, दोन्ही कटले. मग आता सर आता इथे नवीन शब्द आला की डिफरन्शियली कंपाऊंड आहे का कम्युलेटिव्हली कंपाऊंड आहे. मग हे डिपेंड करत असतं डायरेक्शन ऑफ करंट वरती. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर पहिल्या वरच्या याची डायरेक्शन अशी इथं या साईडला डायरेक्शन दिलेली आहे करंटची, आणि खालच्या याची डायरेक्शन अपोजिट दिलेली आहे. म्हणजे बघा, याचा डायरेक्शन ऑफ करंट दोन्हीच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. मग या डायरेक्शन ऑफ करंट अपोजिट असल्यामुळे इथं ओव्हरऑल फ्लक्स कमी होत असतो, म्हणून याला आपण डिफरन्शियली कंपाऊंड डीसी जनरेटर असं म्हणतो. बरोबर. मग डिफरन्शियली म्हणजे याचं बरोबर उत्तर काय ना बघा, कारण डायरेक्शन ऑफ करंट वेगवेगळी आहे, म्हणून याला काय म्हणणार आपण, डिफरन्शियली कंपाऊंड डीसी जनरेटर म्हणणार. पण लक्षात राहू द्या, जर का याच ठिकाणी याची डायरेक्शन ऑफ करंट जर का सेम असती ना तर याचं उत्तर आलं असतं काय आलं असतं, कम्युलेटिव्हली कंपाऊंड लॉंग शंट डीसी जनरेटर. पण इथं डायरेक्शन ऑफ करंट वेगवेगळी दिल्यामुळं आपण याचं उत्तर काय टिक करणार, डिफरन्शियली ऑप्शन नंबर ए डिफरन्शियली लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. अशाच पद्धतीने बघा, क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो, विच रूल इज यूज टू फाइंड द डायरेक्शन ऑफ द इंड्यूस ईएमएफ. म्हणजेच मराठीत डीसी जनरेटर मध्ये प्रेरित होणाऱ्या ईएमएफ ची डायरेक्शन, कशाची, ईएमएफ ची डायरेक्शन शोधण्यासाठी आपण कोणता नियम वापरला जातो.
आता डीसी जनरेटरमध्ये बघा, डीसी जनरेटर किंवा डीसी मोटर असो, याच्यामध्ये तयार होणाऱ्या ईएमएफची डायरेक्शन शोधण्यासाठी फ्लेमिंगचा रूल वापरला जातो. मग आता फ्लेमिंगचे दोन रूल आहेत, एक असतो फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आणि एक फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. मग उजव्या हाताचा नियम बघा, याच्यात तसं जर लक्षात शॉर्टकटमध्ये जर लक्षात राहू द्यायचं, जर का तुमचा जनरेटर असेल तर जनरेटरसाठी आपण राईट हँड रूल वापरतो फ्लेमिंगचा, आणि तेच जर का मोटर असेल तर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल वापरला जातो. मग आता याच्यात ऑप्शन नंबर काय, क्रॉक स्क्रू रूल. मग आता एक एक करून हे रूल एक्सप्लेन करतो आधी बघा, कारण याच रूलवरती समोर अजून क्वेश्चन आता आपल्याला दिसतात. बघा आता काय, क्रॉक स्क्रू रूल काय सांगतो. क्रॉक स्क्रू रूल हा आपण मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन शोधण्यासाठी वापरत असतो. मग त्याच्यानंतर काय, राईट हँड पाम रूल. बघा, राईट हँडचे दोन रूल असतात, एक असतो राईट हँड थंब रूल आणि एक असतो राईट हँड पाम रूल. राईट हँड थंब रूल किंवा राईट हँड थंब रूल सुद्धा आपण कशासाठी, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड साठीच वापरत असतो. पण जर का इथं राईट हँड पाम रूल आलं तर हा वापरतो आपण सोलेनॉइड कॉइलसाठी. कशासाठी वापरत असतो, सोलेनॉइड कॉइलसाठी आपण वापरत असतो कोणता, राईट हँड पाम रूल. मग ऑप्शन नंबर सी आहे फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आणि ऑप्शन नंबर डी आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल. मग आता त्यापैकी फ्लेमिंगचा राईट हँड रूल कशासाठी वापरत असतो, राईट हँड रूल वापरतो डीसी जनरेटरसाठी, आणि लेफ्ट हँड रूल वापरत असतो डीसी कोणत्या, डीसी मोटरसाठी वापरत असतो. कशासाठी वापरतो आपण, डीसी मोटरसाठी वापरत असतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय राहील, मग ऑप्शन नंबर काय विचारलं, क्वेश्चन काय विचारलं की आपल्या कशासाठी विचारलं रे, डीसी जनरेटरसाठी विचारलं. मग याचा ऑप्शन नंबर राहील फ्लेमिंगचा राईट हँड रूल, म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. बघा त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 काय सांगतो की विच फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट द जनरेटेड ईएमएफ. म्हणजे ईएमएफ बघा, आता आपला जनरेटर आहे, मग जनरेटर ईएमएफ जनरेट करण्यासाठी आपण वापरणार. मग जनरेटरनं किती ईएमएफ जनरेट केला हे कशावरती डिपेंड करणार की त्याचा फॉर्म्युला काय. मग जनरेटरचा फॉर्म्युला काय, EG इज इक्वल टू P phi ZN डिवाइड बाय 60A. मग आता याचा अर्थ काय बघा, P म्हणजे काय, P म्हणजे असतं नंबर ऑफ पोल, नंबर ऑफ पोल. त्याच्यानंतर फाय काय असणार, फाय असणार फ्लक्स. फाय काय असणार, फाय म्हणजे फ्लक्स. झेड म्हणजे टोटल नंबर ऑफ कंडक्टर, टोटल नंबर ऑफ कंडक्टर. आणि एन असणार, एन म्हणजे असणार स्पीड ऑफ जनरेटर. एन म्हणजे काय असणार, स्पीड ऑफ जनरेटर. आणि उरला ए, एचा अर्थ असतो नंबर ऑफ पॅरलल पाथ. अशा प्रकारे डीसी जनरेटर मध्ये तयार होणाऱ्या ईएमएफचा हा काय फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला तुम्हाला ऑप्शन मध्ये कुठे दिसतो बघा, ऑप्शन नंबर ए मध्ये काय, 5ZN/60. ए आणि पी नाहीये, म्हणजे ऑप्शन नंबर ए पण कटला. ऑप्शन नंबर बी मध्ये बघा, ए वरती आहे, पी खाली आहे. याच्यामध्ये आपला ए खाली आहे ना फॉर्म्युल्यामध्ये, मग हे काय सेकंड ऑप्शन सुद्धा कटला. ऑप्शन नंबर सी मध्ये बघा 5ZN म्हणजे P phi ZN/60, म्हणजे हा ऑप्शन नंबर सी काय आपला बरोबर उत्तर आहे. मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर झालं ऑप्शन नंबर सी, P phi ZN डिवाइड बाय 60A. याच क्वेश्चन वरती न्यूमरिकल सुद्धा विचारले जातात. त्याच्यामुळे हा आहे कशाचा फॉर्म्युला आहे, हा जनरेटेड ईएमएफचा फॉर्म्युला. कशामधला, डीसी जनरेटरनं किती ईएमएफ जनरेट केला याचा फॉर्म्युला काय आपला, P phi ZN डिवाइड बाय 60A. मग त्यापैकी P म्हणजे नंबर ऑफ पोल, फाय म्हणजे फ्लक्स, झेड म्हणजे टोटल नंबर ऑफ कंडक्टर, एन म्हणजे स्पीड म्हणजे ज्या स्पीडने आपण जनरेटरला फिरवणार ती स्पीड, आणि ए म्हणजे असतं शेवटी नंबर ऑफ पॅरलल पाथ. आता बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द बॅक ईएमएफ. मी आताच सांगितलं, ईएमएफ म्हणजे जनरेटर असेल तर जनरेटेड ईएमएफ म्हणजे EG असतं. जनरेटर असेल तर EG कशामध्ये, जनरेटरमध्ये. आणि मोटर असेल तर मोटरमध्ये बॅक ईएमएफ असतो. मग आता जसं जनरेटरमध्ये ईएमएफ जनरेट होतो, तसंच आपण सप्लाय दिल्यानंतर मोटरच्या आर्मेचरमध्ये एक बॅक ईएमएफ तयार होत असतो. मग त्या तयार होण्याचा फॉर्म्युला काय हा त्यांनी विचारला आपल्याला. बघा, जर जनरेटर EG म्हणजे टोटल आपण किती व्होल्टेज दिलं, बरोबर आहे, तर मग व्होल्टेज किती दिलं आणि ते लॉस किती झाला याचा आपण ऍडिशन करतो. पण मोटर असेल तर आपण टोटल व्होल्टेज किती दिलं, टोटल व्होल्टेज आपण मोटरला किती दिलं आणि त्यामधून लॉस किती झाला. बघा, व्होल्टेज दिल्यानंतर लॉस होणार, लॉस झाल्यानंतर आपल्या काय आर्मेचर मध्ये ईएमएफ बॅक ईएमएफ तयार होणार. म्हणजे याचं उत्तर करेक्ट ऑप्शन येणार EB इज इक्वल टू V मायनस IaRa. IaRa ला आपण आर्मेचर ड्रॉप असं म्हणतो. बघा, म्हणजे याचं काय उत्तर बरोबर उत्तर काय, ऑप्शन नंबर सी, V मायनस IaRa. किंवा तुम्ही याला असं लिहू शकता, आपण दिलेलं व्होल्टेज V इनपुट मायनस आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप.
आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप म्हणतो. ठीक आहे, मग याचं बरोबर तर ऑप्शन नंबर सी काय व्ही मायनस आय ए आर ए. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एज एक्स. डीसी जनरेटर मध्ये एक्स चिन्हांकित भागाचे नाव काय आहे. आता बघा, जर तुम्ही हा पूर्ण भाग बघितला तर या पूर्ण भागाला पोल असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, पोल. मी या साईडच्या डायग्राम मध्ये दाखवलं बघा, हा असतो आपला पोल. मग हा पोल कुठं असतो, पोल असतो आपल्या स्टेटरवरती. मग या पोलवरती असते कोणती वाइंडिंग असते, फील्ड वाइंडिंग. हे मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. मग हा या कंप्लीट स्ट्रक्चरला पोल म्हणायचं. मग जर हा कंप्लीट पोल असेल तर मग जो पोलचा हा जो कर्ववाला पार्ट दिसतो तुम्हाला, या पार्टला आपण काय म्हणत असतो, या पोलचा शू म्हणतो. याला म्हणतो पोल शू. काय म्हणतो याला, पोल शू. आणि या जो वरचा पार्ट जो तुम्हाला उभावाला पार्ट दिसेल याला आपण पोल कोर म्हणत असतो. काय म्हणतो याला, पोल कोर म्हणतो. आता बघा इथं लॅमिनेटेड पोल शू आलं. याच्या काय दिलं यांनी, लॅमिनेटेड पोल शू. आता लॅमिनेटेड का, याचं म्हणजे याचा आन्सर मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, आपला क्वेश्चन येणार आहे त्याच्यामध्ये सांगतो. पण लक्षात राहू द्या, हा कंप्लीट झाला पोल. या पोलचा हा जो खालचा भाग असतो, जो कर्व असतो, याला आपण पोल शू म्हणतो. आणि जो वरचा भाग असतो याला काय म्हणतो, पोल कोर म्हणत असतो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर बघा, त्यांनी मार्क एक्स कुठं मार्क केलेला आहे रे, एक्स मार्क केला या खालच्या भागावरती. मग आताच बघितलं आपण, हा काय एक्स म्हणजे हा काय पोल, काय हा पोल शू आहे. जर त्यांनी वरती मार्क केला असतं तर हा काय असतं, पोल कोर असतं. पोल टीप वगैरे नाही, पोल कॉईल पण नाही. म्हणजे याचं बरोबर उत्तर येणार ऑप्शन नंबर डी, पोल शू. बघा क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतो की व्हॉट इज द नेम ऑफ डीसी जनरेटर. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की या आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं. डीसी जनरेटरचे टाइप्स वरती खूप जास्त प्रश्न आहेत. आता बघा, आता यांनी काय म्हटलं की या दिले डीसी जनरेटरचं नाव काय. इथे जनरेटर दिला, बघायला आपल्याला डायग्राम खूप कॉम्प्लिकेटेड वाटत असेल पण एवढी कॉम्प्लिकेट नाहीये. बघा आता कसं, जर तुम्ही डिकोड केलं, हा तुम्हाला आर्मेचर दिसेल बरोबर. या आर्मेचरचा या वाइंडिंग सोबत सप्लाय नाही, हे फील्ड वाइंडिंग इथे फील्ड लिहिलेलं FIELD. मग याचा आणि याचा संबंध आहे का, नाहीये. म्हणजे या फील्ड वाइंडिंगला बघा, इथे एक डीसी सोर्स आहे. या डीसी सोर्सनं या फील्ड वाइंडिंगला सप्लाय दिलेला आहे. मग मला सांगा, आर्मेचरचा सप्लाय फील्ड वाइंडिंगला भेटते का, नाही. म्हणजे या फील्ड वाइंडिंगला एक सेपरेटली कुठून तरी दुसरीकडून सोर्स भेटला. कशासाठी, डीसी सोर्स एक्साइटेशनसाठी. मग याचं बघ, मी तुम्हाला सांगितलं होतं का, सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटरमध्ये आपण या फील्ड वाइंडिंगला काय देतो, एक्सटर्नल डीसी सोर्सला सप्लाय देतो. म्हणून याला सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर असं म्हणतात. मग याच्यात उत्तर काय येईल याचं बघा, पहिली गोष्ट हा सेपरेटली एक्साइटेड आहे. मग याचं उत्तर सरळ सरळ सेपरेटली एक्साइटेड जनरेटर. मग शंट का नाहीये, शंट जनरेटर असतं तर ही वाइंडिंग शंट मध्ये पाहिजे असती. सिरीज नाहीये कारण वाइंडिंग सिरीज मध्ये नाहीये, कारण ती वाइंडिंग सेपरेट दिलेली आहे. म्हणून याचं शंट पण नाहीये, सिरीज पण नाहीये आणि कंपाऊंड पण नाही. मी तुम्हाला सांगितलं, ज्या याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही वाइंडिंग प्रेझेंट असतील त्याला कंपाऊंड जनरेटर म्हणतो. ज्याच्यामध्ये फक्त एक वाइंडिंग सिरीज मध्ये असेल त्याला सिरीज म्हणतो, एक वाइंडिंग पॅरलल मध्ये असेल त्याला शंट म्हणतो. मग आपलं या ऑप्शन पैकी ऑप्शन नंबर डी याचं काय बरोबर उत्तर आहे, काय सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर. आता बघा क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतो, विच एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी बाय द जनरेटर. मराठीत सांगतो, जनरेटरद्वारे कोणत्या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होते. म्हणजे बघा, आपला जनरेटर आपल्याला इलेक्ट्रिकल सप्लाय देऊन राहिला बरोबर ना. तर इलेक्ट्रिकल सप्लाय देत असेल तर तो कोणत्या एनर्जी पासून कन्वर्ट करून राहिला, कोण, जनरेटर. आता बघा, मी जनरेटरची डेफिनेशन सांगताना तुम्हाला सांगितलं होतं की असं डिव्हाइस जो काय करेल, मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करून देईल त्याला आपण जनरेटर म्हणतो. कोणत्या एनर्जीला, मेकॅनिकल एनर्जीला. जो डिव्हाइस मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करून देतो त्याला आपण जनरेटर म्हणतो. मग जनरेटर करणं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कोण कन्वर्ट केलं जातं, ते केलं जातं मेकॅनिकल एनर्जी. बघा, जनरेटर आपण सुरुवातीला रोटरला फिरवतो, रोटरला फिरलं की हा शाफ्ट फिरतो, हा शाफ्ट फिरला की याच्यावरती वाइंडिंग वरून जे काय व्हायचं म्हणजे जनरेटरच्या वर्किंग मध्ये मी तुम्हाला सांगेल. पण हा वाइंडिंग हा फिरतो, फिरल्यानंतर इथं काय भेटते आपल्याला, इलेक्ट्रिकल एनर्जी भेटते. पण आपण सुरुवातीला काय दिली, याला मेकॅनिकल एनर्जी दिली. म्हणजे जनरेटर या मेकॅनिकल एनर्जीला या इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये काय करत असतो, रूपांतरित करत असतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार काय येणार, मेकॅनिकल एनर्जी. बघा, मग असा कोणता डिव्हाइस जो हीट एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो, हा करू शकतो सोलारवाला आपला. बघा, तुम्ही सोलार बघितलं असेल, सोलारमध्ये काय होतं, सोलारवरती धूप पडते म्हणजे लाईट पडतो, आपला लाईट किंवा सूर्यप्रकाश पडतो म्हणजे तो गरम असतो. सूर्यप्रकाश पडल्यानंतर त्या हीट एनर्जीचं कन्व्हर्जन केलं जातं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. जर याचं उत्तर हे हीट झालं, कायनेटिक एनर्जी, केमिकल एनर्जी. मग जसं केमिकल एनर्जीचं एक्झाम्पल सांगतो, तुमच्या घरामधली जी बॅटरी असते त्या बॅटरीचं काम असतं बघा, ती चार्ज होते. ज्यावेळेस तुम्ही ज्याला चार्जिंग करता त्यावेळेस इलेक्ट्रिकलचं केमिकलमध्ये कन्वर्ट करते, आणि ज्यावेळेस तुम्ही ती बॅटरी वापरत असता त्यावेळेस ती काय करते, त्या केमिकल एनर्जीला कन्वर्ट करत असते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. म्हणजे केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी कोण करत असतं, बॅटरी करत असते. कोण करते, आपलं बॅटरी करते. आणि मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी कोण करत असतं,
जनरेटर करत असतं. कोण करत असतं? आपला जनरेटर. मग जर हेच मोटर आला असतं तर काय आलं असतं रे? मोटर काय करते? इलेक्ट्रिकल एनर्जीला कन्व्हर्ट करते मेकॅनिकल एनर्जीमध्ये. कोण करतं हे करते आपली मोटर. कोणती पण मोटर असो ती काय करत असते? इलेक्ट्रिकल एनर्जीला कन्व्हर्ट करते मेकॅनिकल एनर्जीमध्ये. आता क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतो? क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय दिलं की डीसी जनरेटर फील्डचे नाव काय आहे? म्हणजे खाली जी फील्ड डीसी जनरेटरची जी फील्ड दिली याचं नाव काय? आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ही डायग्राम इथं थोडी क्लिअर नाही म्हणून इथं आणली मी. बघा याच्यामध्ये काय एक सिरीज कॉईल आहे आणि एक शंट कॉईल आहे. म्हणजे याचा अर्थ ज्या याच्यामध्ये दोन्ही कॉईल प्रेझेंट असतील त्याला आपण काय म्हणत असतो? कंपाऊंड जनरेटर म्हणतो. मग कंपाऊंड जनरेटरमध्ये सुद्धा दोन टाईपचे जनरेटर पडते. एक असतं कम्युलेटिव्हली कंपाऊंड, असं डिफरन्शियली कंपाऊंड. मग आपण कम्युलेटिव्हली केव्हा म्हणतो? ज्यावेळेस डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड किंवा डायरेक्शन ऑफ करंट सेम असेल त्यावेळेस कम्युलेटिव्हली म्हणतो. आणि ज्यावेळेस डायरेक्शन ऑफ करंट डिफरंट असतील त्याला आपण डिफरन्शियली म्हणतो. मग बघा जर इथं तुम्ही बघितलं याच्यामध्ये नाही का डायरेक्शन ऑफ करंट दोन्ही याची सेम आहे. डायरेक्शन ऑफ करंट कशी दोन्ही याची सेम आहे, सिरीज आणि शंटची. आता इथं क्लिअर दिसत नाही म्हणजे इथं बघा इकडे पण इनवर्ट डायरेक्शनला इकडे पण इनवर्ट डायरेक्शन, म्हणजे याचा अर्थ याची डायरेक्शन ऑफ करंट कशी आहे? सेम आहे. डायरेक्शन ऑफ करंट सेम आहे म्हणजे याचा अर्थ हा कम्युलेटिव्हली कंपाऊंड डीसी जनरेटर आहे. मग बघा शॉर्ट शंट, आता इथं काय येईल आपला? कम्युलेटिव्हली कंपाऊंड डीसी जनरेटर. मग तुम्ही म्हणाल सर आता हे शॉर्ट शंट किंवा काय शॉर्ट शंट, लॉंग शंट किंवा डिफरन्स, शॉर्ट शंट आणि लॉंग शंट का नाहीये? बघा पहिली गोष्ट डिफरन्शियली का नाहीये? कारण याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्डची करंटची डायरेक्शन सेम आहे म्हणून आपला डिफरन्शियली नाहीये. बरोबर. मग आता लॉंग शंट आणि शॉर्ट शंट का नाहीये? कारण ही डायग्राम पाहून मला हे समजत नाही ही वाइंडिंग सिरीजमध्ये आर्मेचरच्या सिरीजमध्ये का दोघांच्या सिरीजमध्ये किंवा दोघांच्या पॅरलमध्ये, म्हणून मी याच्यावर हे कन्फर्म सांगू शकत नाही ही लॉंग शंट आहे का शॉर्ट शंट आहे. पण मी डायरेक्शन ऑफ करंट पाहून हे तर नक्कीच सांगू शकतो की ही लॉंग शंट आहे आणि लॉंग शंट सोबत किंवा काय कंपाऊंड जनरेटर आहे आणि कंपाऊंड मधलं हे 100% कोणतं आहे? कम्युलेटिव्हली कंपाऊंड डीसी जनरेटर आहे. म्हणून याचा ऑप्शन नंबर डी आहे. बरोबर. जर इथं तुम्हाला डायग्राम दिली असती ना जनरेटरची, मग त्याच्यातून डिफरन्शियली मध्ये तो लॉंग शंट आहे का शॉर्ट शंट आहे हे बघितलं असतं. पण इथं डायग्राम दिली, फक्त वाइंडिंग दिलेली, म्हणून वाइंडिंग फक्त आपण एवढंच ओळखू शकतो की हा कम्युलेटिव्हली कंपाऊंड आहे. बरोबर. मग याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 10 काय म्हणतो? व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ डीसी जनरेटर? डीसी जनरेटरचं तत्व काय, म्हणजे डीसी जनरेटर कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो? बघा जर तुम्हाला बघायचं म्हटलं ना, हे जे क्रॉक स्क्रू रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग राईट हँड रूल आणि फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, हे जे वरचे तीन आहेत ना, हे पहिली गोष्ट तर रूल आहेत. मग हे रूल आहेत म्हणून हे प्रिन्सिपल राहू शकत नाही, कारण हे कोणतरी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड फाइंड करण्यासाठी किंवा डायरेक्शन ऑफ करंट फाइंड करण्यासाठी आपण या रूलचा वापर करत असतो. मग रूल, तत्व आणि रूल याच्यामध्ये फरक आहे. रूलचा वापर आपण काहीतरी शोधण्यासाठी करतो आणि तत्व म्हणजे त्याच्यावर ते कामच करते, त्याला तत्व म्हणतो. मग पहिली गोष्ट तर तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण काय करतो, म्हणजे स्टेटरला सप्लाय दिला आपण डीसी सप्लाय, आणि आपण रोटरमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार करू किंवा ईएमएफ तयार जनरेट करून घेऊन राहिलो, तर याला आपण फॅरेडेज लॉ ऑफ म्युच्युअल इंडक्शन म्हणत असतो. तर मग हा फॅरेडेच्या तत्वावरती काम करतो, म्हणून याचं बरोबर उत्तर येणार फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. डीसी जनरेटर हा फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रिन्सिपलवरती काम करत असतो, हे लक्षात राहू द्या. हे बाकीचे वरचे तीन का नाही आहेत? कारण वरचे तिन्ही पण काय रूल आहेत. क्रॉक स्क्रू रूल कशासाठी वापरतात मी सांगितलं, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन फाइंड करायसाठी वापरत असतो. चुकीचं उत्तर. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल मी तुम्हाला सांगितलं, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आहे म्हणून तो मोटरमध्ये वापरणार. कशात वापरणार? मोटरमध्ये. फ्लेमिंग्स राईट हँड रूल आहे म्हणजे तो जनरेटरमध्ये वापरणार. आणि हाच एक असं आहे की फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे काय प्रिन्सिपल आहे, म्हणून लक्षात राहू दे की डीसी जनरेटर हा फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावरती काम करत असतो. अशा प्रकारे हा झाला क्वेश्चन नंबर 10. हेच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मी आधीच. रिपीट बघा, मी तुम्हाला आधी तेच सांगतो की सगळे क्वेश्चन जर का तुम्ही व्यवस्थित मन लावून केले ना, तर समोरचे क्वेश्चन तुम्हाला जास्त हार्ड जाणार नाही. कारण मॅक्झिमम ऑप्शन नुसार काय करून राहिलो, जास्तीत जास्त एका एमसीक्यू मध्ये जास्तीत जास्त तुम्हाला समजेल असं ट्राय करून राहिलो. त्याच्यामुळे सर्व क्वेश्चन आणि त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित बघा एकदा. बघा त्याच्यानंतरचा काय म्हणतो, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ? डायनॅमिकली प्रेरित ईएमएफ मध्ये सूत्र काय असते? आता सूत्र, ईएमएफ दोन टाईपने जनरेट असतो, एक असतो स्टॅटिकल इंड्यूस ईएमएफ आणि एक असतो डायनॅमिकल इंड्यूस ईएमएफ. मग त्याच्यापैकी डायनॅमिकल इंड्यूस ईएमएफ म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये तुमची मॅग्नेटिक फील्ड स्टॅटिक राहते. म्हणजे बघा इथं आपण परमनंट मॅग्नेट वापरला, ही झाली याच्या मॅग्नेटिक लाईन्स. बरोबर आहे. मग मॅग्नेटिक फील्ड स्टॅटिक आहे आणि या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण काय केलं रे, या मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा कंडक्टर ठेवला. तुम्ही काय ठेवला? हा कंडक्टर ठेवला. आणि जर या कंडक्टरला फिरवलं तर याला आपण डायनॅमिकल इंड्यूस ईएमएफ म्हणतो. मग या डायनॅमिकल इंड्यूस ईएमएफचा फॉर्म्युला असतो याचा एल व्ही साइन थिटा. काय असतो याचा फॉर्म्युला? BL V साइन थिटा. मग आता थिटा म्हणजे काय रे? तर हा थिटा म्हणजे असतो या काय म्हणते याला, या कंडक्टरचा आणि या मॅग्नेटिक फील्डचा, मॅग्नेटिक लाईन्सचा अँगल किती आहे तो दर्शवतो हा थिटा. म्हणजे या स्टॅटिकल इंड्यूस ईएमएफचा फॉर्म्युला काय झाला आपला? BL V साइन थिटा. हे व्होल्ट हे याचं युनिट झालं. ठीक आहे. BL V साइन थिटा हा काय याचा फॉर्म्युला आहे. हा पाठ करायचाच प्रश्न आहे, त्याच्यामुळे काही नाही. मग हा झाला क्वेश्चन नंबर 11. आता बघा क्वेश्चन नंबर 12, पुन्हा तोच आला.
की विच रूल इज यूज टू फाइंड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता बघा मी हा क्वेश्चन थोडा कॉन्ट्राडिक्ट याच्यासाठी आहे कारण यांनी काय विचारलं काही तर डीसी जनरेटरने दिलं, डीसी मोटरने दिलं, फक्त यांनी काय लाईन विचारली की डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड किंवा चुंबकीय क्षेत्राची दिशा. मग चुंबकीय क्षेत्राची दिशा दोन गोष्टी ठरवतात, एक असतो क्रॉक स्क्रू रूल आणि एक असतो राईट हँड थंब रूल. मग आता याच्यात आता निमीमध्ये तुमच्या बघा याचं उत्तर दिलेलं आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल, बरोबर. पण तसं पाहिलं त्याचं उत्तर ऍक्च्युअल मध्ये पाहिजे ऑप्शन नंबर ए, क्रॉकचा स्क्रू रूल. कारण मी तुम्हाला सांगितलं बघा इथं काय फाइंड द मॅग्नेटिक फील्ड अराउंड द वायर, म्हणजे क्रॉक स्क्रू रूल आपण कशासाठी वापरतो, मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन फाइंड करण्यासाठी वापरत असतो. पण निमीमध्ये याचं उत्तर काय दिलेलं ऑप्शन नंबर डी, पण याचं तसं उत्तर पाहिजे ऑप्शन नंबर ए. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या तर्क किंवा वितर्कानुसार तुम्हाला जे सोयीचं वाटतं ते माझ्यानुसार म्हणजे बघा हे दिलं निमीचा आन्सर, जो निमीच्या पीडीएफ मध्ये आन्सर हे निमीवाला आन्सर निमी. पण मला सांगा राईट इथं जर का जनरेटर दिलं असतं तर डायरेक्शन म्हणजे इंड्यूस ईएमएफचा जनरेटर फ्लेमिंगचा राईट हँड रूल आपण इंड्यूस ईएमएफ जनरेटरमध्ये जे तयार होणारा ईएमएफ त्यासाठी वापरतो, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनसाठी वापरत नाही. मग माझ्यानुसार याचं उत्तर पाहिजे ऑप्शन नंबर ए, गिव्हन ऑप्शन पैकी. हे क्रॉक स्क्रू रूल पण परफेक्ट नाहीये कारण मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपण राईट हँड थंब रूलला सुद्धा ओळखतो. पण या 4 ऑप्शन पैकी माझ्यानुसार हे झालं ऑप्शन नंबर ए आणि निमीनुसार झालं ऑप्शन नंबर डी. त्याच्यामुळे हे तर बरोबरच आहे, पण तुम्हाला जर निमीनुसार मारायचं असेल तर तुम्ही ऑप्शन नंबर डी करेक्ट करू शकता. बघा त्याच्यानंतरचा प्रश्न काय म्हणतो, क्वेश्चन नंबर 13, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट इन अ डीसी जनरेटर. जर तुम्ही डीसी जनरेटरचा माझा पहिले मी तेच आताही तेच सांगते की जर का तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर मी याच्यामध्ये डीसी जनरेटरचा एक्सटर्नल स्ट्रक्चर किंवा इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं ते सांगितलं. मग तुम्ही जर बघितलं तर बघा हे पुन्हा एकदा सांगतो, असा डीसी जनरेटर दिसत असतो. हे जर बाहेर झालं याला फ्रेम म्हणतो, ही जी असते हुक असते याला लटकवायसाठी, हे जे असतात त्याच्यामध्ये हा पोल असतात आणि या पोलवरती फील्ड वाइंडिंग असते म्हणजे याला फील्ड कॉईल म्हणतो. बघा हे पोल असतात जे लॅमिनेट केलेले असतात, असते फील्ड कॉईल आणि हा असतो आर्मेचर. आर्मेचरवरती आर्मेचरचे कंडक्टर असतात. नंतर बघा इथं समोर हा कम्युटेटर दिलेला आहे, हा शाफ्ट आहे, बरोबर. हे सगळं डीसी जनरेटरचं बेसिक स्ट्रक्चर आहे. जर तुमच्या स्ट्रक्चरमध्ये बघा हा जसं ही आउटर फ्रेम आहे आणि आउटर फ्रेमवरती जर का हे बघा इथं पोल पण बसवलेला नाही तर फील्ड वाइंडिंग पण, या सगळ्या स्ट्रक्चर आतल्या स्ट्रक्चरला मी रोटर म्हणतो, स्टेटर म्हणतो, सॉरी याला काय म्हणतो स्टेटर, याला स्टेटर म्हणतो. पण इथं फक्त ही आउटर फ्रेम दिलेली आहे रे. मग ही आउटर फ्रेम दिली असल्यामुळे जर आपल्या क्वेश्चन मध्ये बघा तुम्हाला कुठे वाइंडिंग दिसत आहे का, नाही, म्हणून इथं फक्त ही आउटर वाली फ्रेम आहे की ज्याच्यामध्ये हा बेस पण दिलेला आहे, सगळं दिलेलं, म्हणून आपण याला काय म्हणत असतो पोल, याला काय म्हणतो आपण योक किंवा फ्रेम असं म्हणतो, बरोबर. मग मला सांगा स्टेटर कसे असतात, स्टेटर जर का याच्यामध्ये ही वाइंडिंग दिली असती तर हा स्टेटर असता. ऑप्शन नंबर म्हणून ए नाहीये. पोल कोअर मी तुम्हाला सांगितलं हा पोल आहे, या पोलचा हा बघा हा ही पोलचा हा पोल कोअर असतो आणि हा काय असतो पोलचा पोल शू असतो. मग पोल शू आणि पोल कोअर दोन्ही पण नाहीये, पोल शू पण नाहीये, पोल कोअर पण नाही, स्टेटर पण नाही, म्हणजे उरला आपला एक योक किंवा फ्रेम. म्हणजे आता लक्षात राहू द्या याच फ्रेमला आपण योक सुद्धा म्हणतो, याच फ्रेमला काय म्हणतो योक. मग हा कास्ट आयर्न किंवा कास्ट स्टील किंवा कास्ट आयर्न पासून बनलेला असतो. हे मटेरियल पण कधी कधी विचारतात. ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 14, व्हॉट इज काय हाऊ मेनी पॅरलल पाथ इन अ ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग. म्हणजेच बघा आता मराठीत असतो 4 पोल डीसी जनरेटरच्या ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग मध्ये किती समांतर मार्ग आहेत, नंबर ऑफ पॅरलल पाथ किती आहेत. आता बघा याच्यासाठी थोडं तुम्हाला हे माहिती पाहिजे की 2 टाईपच्या वाइंडिंग असतात. मग एक वाइंडिंग असते लॅप वाइंडिंग, एक वाइंडिंग असते लॅप आणि दुसरी असते वेव्ह वाइंडिंग, एक असते वेव्ह वाइंडिंग. मग लॅप वाइंडिंग मध्ये नाही का नंबर ऑफ पॅरलल पाथ म्हणजे ए इज इक्वल टू पी असतं, नंबर ऑफ पॅरलल इज इक्वल टू नंबर ऑफ पोल, पी म्हणजे नंबर ऑफ पोल. पण वेव्ह वाइंडिंग मध्ये नंबर ऑफ पॅरलल पाथ फिक्स किती असतात, 2 असतात. फिक्स किती असतात, 2 असतात. मग आता बघा हे झालं या क्वेश्चन साठी सफिशियंट आहे. पण अजून एक गोष्ट लक्षात राहू द्या की लॅप वाइंडिंग ही ऑलवेज आपण हाय करंट, कशासाठी हाय करंट आणि लो व्होल्टेज साठी वापरतो, हाय करंट आणि लो व्होल्टेज साठी वापरतो. आणि वेव्ह वाइंडिंग जी आपली ती आपण लो करंट आणि हाय व्होल्टेज साठी वापरतो. याच्यावरती हे 2 प्रश्न मॅक्झिमम टाइम विचारतात. मग आता आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं काय विचारतात त्यांनी, ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग मध्ये नंबर ऑफ 4 नंबर ऑफ पोल आहेत आणि आपल्याला काय विचारलं नंबर ऑफ पॅरलल पाथ किती आहेत. मग बघा इथं जर का मी म्हटलं तर इथं काय ए इज इक्वल टू पी, म्हणजे पी किती आहेत माझे 4, म्हणजे माझे ए पण किती पाहिजे 4. पण उत्तर 4 हे घ्यायचं नाहीये, का बरं, कारण इथे एक शब्द त्यांनी दिला ड्युप्लेक्स, ड्युप्लेक्स म्हणजे मल्टिप्लाय बाय 2. मग जर का ए आपलं उत्तर 4 आलं तर याला मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ पॅरलल पाथ जर का ती सिंगल लेअर असती किंवा सिंगल असती तर उत्तर 4 आलं असतं. पण त्यांनी ड्युप्लेक्स विचारलं म्हणून आपल्याला येणार 4 मल्टिप्लाय बाय 2, उत्तर येणार 8. म्हणजे या प्रश्नाचं तुमचं बरोबर उत्तर राहणार ऑप्शन नंबर सी 8. मग ऑप्शन नंबर बघा 4 कधी असतं ज्यावेळेस ती कशी सिंगल वाली असते, तर ड्युप्लेक्स होती म्हणून 8 आलं.
आता हे लॅप विचारलं त्यांनी, हे जर का वेव्ह वाइंडिंग साठी विचारलं असतं ना, वेव्ह वाइंडिंग मध्ये तुम्ही डोळे झाकून काय उत्तर दिलं असतं 2. कधी जर का सिंगल लेअर असेल, जर का ही डुप्लेक्स असती तर वेव्ह वाइंडिंग साठी याचं उत्तर 4 आलं असतं, कारण मल्टिप्लाय बाय 2 करावं लागलं असतं आपल्याला. बघा क्वेश्चन नंबर 15, नेम द पार्ट ऑफ डीसी जनरेटर. डीसी जनरेटर मध्ये दिलेल्या भागाचं नाव काय? आताच मी तुम्हाला सांगितलं बघा, हा डीसी जनरेटरचं हे बेसिक स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये हा झाला स्टेटरचा पार्ट, ज्याच्यावरती हे दोन म्हणजे ज्याचं फील्ड वाइंडिंग आणि काय ठेवलं, पोल जर ठेवला तर आणि याला योक किंवा फ्रेम मध्ये ठेवला तर हा झाला स्टेटर, हा झाला आर्मेचर, बरोबर. मग हा आर्मेचर बघा, हा आर्मेचर बघा, तुम्ही जर बघितलं असं इथं आर्मेचरचे कसे स्लॉट दिसतात तुम्हाला, असे स्लॉट म्हणजे ज्याच्यामध्ये नाही का वाइंडिंग ठेवली जाते बघा, असं हे स्लॉट दिसतात. तर हे बघायला दिसायला असे दिसतात बघा, जर तुम्ही समोरून याला बघितलं असं तरी असे दिसतं, म्हणजे याच्याने असं स्लॉट दिलेले आहेत. तर या स्लॉटमध्ये नाही का आपण वाइंडिंग ठेवत असतो, आर्मेचरचे कंडक्टर ठेवतो. मग हा झाला बघा आर्मेचर, हा काय झाला आर्मेचर. बघा आता ऑप्शन बघू आपण, साईड प्लेट्स किंवा एंड प्लेट्स आहेत का? साईड प्लेट एंड प्लेट म्हणजे ज्या मोटरच्या दोन्ही साईडला ज्या प्लेट लावतात त्याला साईड प्लेट किंवा एंड प्लेट म्हणतो, त्या नाही आहेत. पोल शू लॅमिनेशन आहे का? पोल शू आहेत का? नाही रे, मी तुम्हाला सांगितलं पोल कसा दिसतो, असा पोल दिसतो आपला, बरोबर, असा दिसतो काहीतरी पोल इथे दिलेला आहे, हा झाला पोल शू पण नाहीये. कम्युटेटर सेगमेंट आहेत का रे? नाही, कम्युटेटर तर हा इथं असणाऱ्या याला कम्युटेटर सेगमेंट म्हटलं. मग उरला आर्मेचर, काय आर्मेचर कोर लॅमिनेशन. पहिली गोष्ट हा आर्मेचर आहे. आता बघा याच्यात कोर लॅमिनेशन शब्द आला. मग आता बघा लॅमिनेशन म्हणजे काय? बघा लॅमिनेट करणं म्हणजे काय असतं की तुम्ही म्हणजे पूर्णच्या पूर्ण तो डायरेक्ट एका ब्लॉक पासून बनवतो, त्याला काय करतो प्लेट बनवतो, त्याच्या चकत्या बनवतो आणि त्या चकत्याला आपण काय करतो प्रॉपर त्याला एकत्र करतो आणि त्याला स्टॅगरिंग करतो, याला लॅमिनेशन म्हणते. आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला, बघा एक एवढं मोठं डायरेक्ट रजिस्टर घेतल्यापेक्षा बघा रजिस्टरमध्ये कसे पानं असतात, मग ते पानं म्हणजे पूर्ण अख्खच्या अख्खं लोखंडीनं बनवतं, त्याला अशी पानं बनवायची आणि त्याला चिपकवायचं, त्याला आपण लॅमिनेट करणं म्हणतो. मग आता हे लॅमिनेट का करतात याच्या मागे एक कारण आहे. बघा तुमच्याकडे नाही का 2 टाईपचे लॉस असतात, एक असतो ईडी करंट लॉस, काय असतो एक ईडी करंट लॉस, आणि एक असतो हिस्टेरिसिस लॉस. हा प्रश्न खूप जास्त वेळा विचारतात बरं का प्रश्न. आता बघा हिस्टेरिसिस लॉसला कमी करण्यासाठी, या हिस्टेरिसिस लॉसला कमी करण्यासाठी आपण लॅमिनेटेड कोर यूज करतो. काय करतो? लॅमिनेटेड कोर. आणि ईडी करंट लॉसला कमी करण्यासाठी आपण काय करतो? हाय परमिएबिलिटी वालं मटेरियल वापरत असतो. हाय परमिएबिलिटी वालं मटेरियल वापरतो. आता हाय परमिएबिलिटी वालं मटेरियल म्हणजेच याला आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो याला? फेरोमॅग्नेटिक मटेरियल. बघा हिस्टेरिसिस लॉसला कमी करण्यासाठी आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरतो. ईडी करंट लॉसला कमी करण्यासाठी आपण काय करत असतो? कोरला लॅमिनेट करत असतो. याचं उत्तर बरोबर उत्तर आहे. बघा हा आर्मेचर दिसतो म्हणून याचं उत्तर आहे आर्मेचरची कोर. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 16 काय म्हणतो की हाऊ इंटरपोल आर कनेक्टेड इन अ डीसी जनरेटर. डीसी जनरेटर मध्ये इंटरपोल कसे जोडले जातात? आता इंटरपोल म्हणजे काय? दोन मेन पोलच्या मध्ये जो छोटा पोल असतो, बघा हा झाला आपला मेन पोल नॉर्थ साऊथ वाला आणि हा झाला आपला मेन पोल. तर या दोन हे बघा आता यांनी इथं दिलेले, या दोन मेन 4 इंटरपोलच्या मध्ये इथे एक छोटा पोल कनेक्ट केलेला असतो, याला आपण इंटरपोल म्हणतो. म्हणजे बघा आता एक लक्षात राहू द्या, 2 मेन पोलच्या मध्ये जो छोटा पोल कनेक्ट करतो त्याला इंटरपोल असं म्हणतो. त्या इंटरपोलची साईज मेन पोल पेक्षा कमी राहणार. मग आता इंटरपोल कशासाठी वापरायचं? त्याच्या मागचे 2 रिझन आहेत. इंटरपोल आपण एक स्पार्कलेस कम्युटेशनसाठी वापरतो आणि आर्मेचर रिएक्शनला कमी करण्यासाठी इंटरपोल वापरत असतो. मग आता हा इंटरपोल नेमका कनेक्ट कसा करायचा? जर तुम्ही बघितलं असेल, बघा हा इथलचा पोल या आर्मेचरला इथं बघा इथं कनेक्ट आहे आणि इथून असा कनेक्ट आहे, म्हणजे आर्मेचर सिरीज मध्ये. मग याचा ऑप्शन नंबर येणार की इंटरपोल आर कनेक्टेड कसा आहे? इन सिरीज विथ आर्मेचर. म्हणजे इंटरपोल कसा कनेक्ट केला जात असतो? आर्मेचरच्या सिरीज मध्ये इंटरपोलला कनेक्ट केला जात असतं, म्हणून याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर ए, इन सिरीज विथ आर्मेचर. क्वेश्चन नंबर 17 काय म्हणतो? व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ रेसिड्युअल मॅग्नेटिझम इन सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर. आता बघा डीसी जनरेटरचे 2 टाईप पडतात, एक असतो सेल्फ एक्साइटेड, दुसरा असतो सेपरेटली एक्साइटेड. सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर मध्ये आपण काय करतो? एक्साइटेशनसाठी एक सेपरेट बॅटरी लावतो. पण सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर मध्ये मी तुम्हाला सांगितलं की तो स्वतःचा डीसी सप्लाय वापरतो. पण आपण ज्या वेळेस समजा तो जनरेटर बंद केला त्यावेळेस त्याचा डीसी सप्लाय नाहीये, मग त्याला सुरुवातीला तर मॅग्नेटिक फील्ड लागणार आहे. मग त्या मॅग्नेटिक फील्ड त्याला कुठून भेटते? तर ती भेटते रेसिड्युअल मॅग्नेटिझम मधून. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, बघा आपण काय करायचो? लहानपणी खिळा घ्यायचो, त्या खिळ्याच्या भोवती वायर गुंडाळायचो आणि त्याला काय करायचो? बॅटरीचा सप्लाय दिल्यानंतर त्याला जर का तुम्ही लोखंडी वस्तू जवळ नेलं तर लोखंडी वस्तू त्या खिळ्याला म्हणजे खिळ्याकडे अट्रॅक्ट व्हायच्या, कारण तो मॅग्नेट बनायचा.
मग जर तुम्ही तो तसाच मॅग्नेट जास्त काळासाठी जर बनवून ठेवला, तुम्ही ऑब्झर्व करा, जर त्याचा वायर जरी काढला आणि तुम्ही सप्लाय जरी काढून घेतला तरी सुद्धा त्या खिळ्याला थोड्या प्रमाणात का होईना त्या काय करायच्या, लोखंडी वस्तू त्याला चिपकायच्या. मग त्याला तर आपण सप्लाय दिलेला नाही आणि खिळा हा मॅग्नेट आहे का नाहीये, तरी सुद्धा त्याला चिपकायच्या. काय चिपकायच्या, कारण त्याच्यामध्ये नाही का काहीतरी मॅग्नेटिझम शिल्लक राहायचं. मग त्याच शिल्लक राहिलेल्या मॅग्नेटिझमला आपण रेसिड्युअल मॅग्नेटिझम असं म्हणत असतो. आणि याच रेसिड्युअल मॅग्नेटिझममुळे जो आपला सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर जो आहे तो याच्याच म्हणजे याच रेसिड्युअल मॅग्नेटिझम वरती काम करत असतो. मग त्यांनी काय विचारलं आपल्याला, जर नेसेसिटी काय म्हणजे याची गरज काय आहे, का गरज आहे मला सांगा. जर का तुमचा रेसिड्युअल मॅग्नेटिझम नसेल, मॅग्नेटिझम नाही याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड नाही, मॅग्नेटिक फील्ड नाही, जर एक्साइटेशन नाही, जर एक्साइटेशन जर का नसेल, तर मी तुम्हाला सांगितलं काय, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागतात. एक लागते मॅग्नेटिक फील्ड आणि दुसरे लागते कंडक्टर. दुसरे काय लागते, कंडक्टर. मग फक्त तुमच्याकडे कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड आहे का, नाहीये. मग मॅग्नेटिक फील्डच नाहीये तर ईएमएफ जनरेट होणार का, नाही. म्हणून लक्षात राहू द्या, काय होतं रेसिड्युअल मॅग्नेटिझम गरज काय आहे, कारण टू बिल्ड अप द व्होल्टेज, जो जनरेटर मध्ये जो आपल्याला व्होल्टेज बिल्डअप करायचा आहे त्या व्होल्टेजला बिल्डअप करण्यासाठी आपल्याला रेसिड्युअल मॅग्नेटिझमची गरज असते. मग आता रेसिड्युअल मी तुम्हाला सांगितलं की शिल्लक राहिलेलं मॅग्नेटिझम म्हणजे रेसिड्युअल मॅग्नेटिझम. आता बघा का, आता काय होतं त्याच्यात की तुम्हाला सांगतो मी, रेसिड्युअल मॅग्नेटिझम काय प्रेझेंट असतं. जर तुम्ही तुमच्या जनरेटरला क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवत असाल तर तो रेसिड्युअल मॅग्नेटिझम राहील. पण ज्या वेळेस तुम्ही या जनरेटरला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जास्त वेळेसाठी फिरवता त्यावेळेस त्याच्यातलं रेसिड्युअल मॅग्नेटिझम काय होऊन जातं, नष्ट होऊन जात असतं. अजून हे केव्हा केव्हा नष्ट होतं, एक तर उलट्या डायरेक्शनने फिरवल्यानंतर, दुसरं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जनरेटरला खूप दिवसासाठी बंद ठेवता त्यावेळेस सुद्धा काय होत असतं, तुमचं रेसिड्युअल मॅग्नेटिझम जनरेटर मधलं काय होत असतं, नष्ट होत असतं. याच्यावरती समोर क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 18 बघा. काय म्हणतो क्वेश्चन माझा की विच, काय सांगितलं क्वेश्चन मराठीत वाचू आपण. डीसी मशीन मध्ये ब्रश संपर्क प्रतिरोधकता मोजण्याचे दोन बिंदू कोणते आहेत. ब्रश संपर्क बघा काय आहे, ब्रश कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स मध्ये म्हणजे तुमच्या ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती रेजिस्टन्स आहे हे मेजर करण्यासाठी आपण म्हणजे कोणते पॉईंट वापरतो. बघा तर याच्यात काय करतो आपण, मी तुम्हाला इथे बघा, या आता हा ब्रश आहे टोटल ब्रश. मग याचा जर तुम्हाला रेजिस्टन्स मोजायचा तुम्ही काय करणार, एक याला काय म्हणतात त्याला कम्युटेटरला आणि एक ब्रशच्या एंडला म्हणजे अशा दोन पॉईंट वरती काय बोलत असता याचं रेजिस्टन्स तुम्हाला मोजलं जाऊ शकतं. म्हणजे याचं उत्तर बरोबर काय येणार, रेजिस्टन्स बिटवीन द ब्रश अँड कम्युटेटर. म्हणजे तुम्हाला त्या पर्टिक्युलर ब्रशचा रेजिस्टन्स किती आहे जर का हे मोजायचं असेल तर तुम्ही काय करणार, अशा या दोन पॉईंट वरती काय करणार, तुमचा मल्टीमीटर ओहम वरती सेट करणार आणि या दोन पॉईंट वरती काय करणार तुम्ही रेजिस्टन्स मोजणार. म्हणजे झाला एक कम्युटेटरचा पॉईंट आणि एक झाला आपला ब्रशचा पॉईंट, ब्रशचा दुसरा टोक. याच्यातून तुम्हाला समजेल की या ब्रशमध्ये टोटल या ब्रशचा रेजिस्टन्स किती आहे. मग हा का मोजायचा रे, जर ब्रशचा रेजिस्टन्स जास्त असेल, मला सांगा रेजिस्टन्स जास्त असेल करंट कमी जाणार आणि आपण ब्रशचा वापरच करंटला बाहेर काढण्यासाठी करतो ना. म्हणजे जर का करंटला बाहेर करण्यासाठी हाय व्हॅल्यूचा जो तुम्ही जास्त व्हॅल्यूचा रेजिस्टन्स लावला तर कमी करंट बाहेर येणार. म्हणून आपण या ब्रशचा रेजिस्टन्स आपल्याला कंटिन्युअस किंवा काहीतरी पिरियोडिक इन्स्पेक्शन मध्ये आपल्याला काय चेक करावं लागत असतं. म्हणून याचा ऑप्शन नंबर जो बरोबर उत्तर काय येणार की आपण कशामध्ये मोजतो, ब्रश आणि कम्युटेटर मध्ये काय मोजत असतो आपण, ब्रशचा रेजिस्टन्स मोजत असतो. क्वेश्चन नंबर 19 काय म्हणतो, विच व्होल्टेज ड्रॉप इज इंडिकेट इन अ पोर्शन मार्क एज अ एक्स. एक्स म्हणून चिन्हांकित भागामध्ये कोणता व्होल्टेज ड्रॉप दर्शवला आहे. आता बघा मी तुम्हाला सांगितलं व्होल्टेज ड्रॉप, ज्या वेळेस जनरेटर ईएमएफ तयार करतो, जनरेटरला ईएमएफ तयार केल्यानंतर काहीतरी लॉस होतो आणि आपल्याला फायनल आउटपुट भेटतं. तुम्ही ऐकलं असेल कॉपर लॉस ऐकला असेल, मॅग्नेटिक लॉस ऐकला असेल, मेकॅनिकल लॉस ऐकला असेल. मग काय होतं की सुरुवातीला बघा आपल्याला आपलं जनरेट झालेलं व्होल्टेज एवढं भेटायला पाहिजे होतं, म्हणजे 100% जेवढं तयार झालं तेवढं भेटायला पाहिजे होतं, पण तेवढं भेटतं का, नाही, कारण लॉस होतो. मग तयार झाल्या एक जो लॉस होतो याला म्हणतात आर्मेचर, याला काय म्हणतात आर्मेचर रिएक्शन ड्रॉप. याला पहिलं याला म्हणायचं आर्मेचर रिएक्शन ड्रॉप. हा कधी होणार, ज्यावेळेस तयार झाल्या जो ड्रॉप होणार त्याला म्हणायचं आर्मेचर रिएक्शन. आणि त्याच्यानंतर सुद्धा अजून एक ड्रॉप होतो याला म्हणायचं आर्मेचर रेजिस्टन्स ड्रॉप. म्हणजे आर्मेचरच्या स्वतःच्या रेजिस्टन्समुळे जो ड्रॉप होतो त्याला आपण आर्मेचर रेजिस्टन्स ड्रॉप असं म्हणतो. बघा याच्यामध्ये दर्शवलं मी की पहिला जो ड्रॉप होतो बघा एवढं भेटायला पाहिजे होतं तेवढं भेटत या पॉईंट पर्यंत भेटतं कधी आर्मेचर रिएक्शन झाल्यानंतर. पण अजून जास्त ड्रॉप होतो याला ओहमिक ड्रॉप किंवा याला म्हणतो आपण आर्मेचर रेजिस्टन्स ड्रॉप. म्हणजे बघा सुरुवातीला आपल्याला व्होल्टेज एवढं भेटायला पाहिजे होतं तर इथपर्यंत भेटेल, इथपर्यंत न भेटता अजून काय होईल, आर्मेचरच्या स्वतःच्या रेजिस्टन्समुळे ड्रॉप होईल, आपल्याला आउटपुटला एवढंच व्होल्टेज भेटेल. म्हणजे 100% भेटेल पाहिजे, कदाचित आपल्याला 80% पर्यंत व्होल्टेज आउटपुटला भेटेल. म्हणजे 20% व्होल्टेज पहिलं जातं आर्मेचर रिएक्शन ड्रॉप मध्ये आणि दुसरं जातं आर्मेचर रेजिस्टन्स ड्रॉप मध्ये. बघा मोडलं मी,
आता मग हा इथे एक्स विचारला आपल्याला त्यांनी, मग इथं विचारला म्हणून हा झाला आर्मेचर रिएक्शन ड्रॉप. काय झाला? आर्मेचर रिएक्शन ड्रॉप. जर का यांनी खाली विचारलं असतं त्याला याला म्हटलं असतं पण आर्मेचर रेजिस्टन्स ड्रॉप म्हटलं असतं, किंवा आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप सुद्धा याला म्हटलं असतं. कधी? ज्यावेळेस जर का हा 2 नंबरला पॉईंट किंवा खालच्या पॉईंट मध्ये असतात तर. मग याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, आर्मेचर रिएक्शन ड्रॉप. आता कदाचित तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये हा एक्स खाली देतील आणि ते विचारतील तिथं काय, तर मग तो काय राहणार? एक तर आर्मेचर रेजिस्टन्स ड्रॉप राहील किंवा आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप असं त्याला आपण म्हणतो. क्वेश्चन नंबर 20 बघा. व्हॉट इज द नेम ऑफ द कंपाऊंड जनरेटर इफ शंट फील्ड इज कनेक्टेड इन अ पॅरलल विथ आर्मेचर? आता बघा मराठीत वाचतो. शंट फील्ड आर्मेचर सह समांतर जोडले असल्यास कंपाऊंड जनरेटरचे नाव काय आहे? आता बघा ही डायग्राम करतो पहिले मी. त्यांनी काय सांगितलं? शंट फील्ड वाइंडिंग आहे. आता बघा पहिली गोष्ट, जनरेटर कंपाऊंड आहे. कंपाऊंड आहे म्हणल्यावर त्याच्या दोन्ही हे बघा एक सिरीज पण असेल आणि शंट पण असेल. मग सिरीज वाइंडिंग काढली आणि त्याने काय सांगितलं? जी शंट वाइंडिंग आहे. कोणती वाइंडिंग? शंट इज कनेक्टेड इन अ पॅरलल विथ आर्मेचर. कोणासोबत पॅरलल मध्ये? फक्त आणि फक्त कोणासोबत? आर्मेचर सोबत. म्हणजे ही डायग्राम अशी येणार. म्हणजेच आपली बघा शंट फील्ड वाइंडिंग इज कनेक्टेड पॅरलल विथ आर्मेचर, म्हणजे अशी डायग्राम बघा कोणाची आहे, तर अशी डायग्राम ज्याची असेल त्या जनरेटरचं नाव काय आहे? जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर या जनरेटरला आपण म्हणत असतो शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. काय म्हणतो याला? शॉर्ट शंट कंपाऊंड. जर का हीच बघा ही डायग्राम पूर्ण म्हणजे हीच वाइंडिंग जर का पूर्ण सोबत म्हटलं असतं की आर्मेचर आणि सिरीज वाइंडिंग दोघांसोबत पॅरलल, याचं उत्तर आलं असतं लॉंग. पण यांनी काय विचारलं आपल्याला? फक्त शंट फील्ड सोबत पॅरलल मध्ये, म्हणून याचं उत्तर येणार शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. याचं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर डी, शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. नंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 22. व्हाय आर्मेचर रेजिस्टन्स ऑफ अ डीसी जनरेटर इज व्हेरी लो? आता बघा एक डीसी जनरेटर काढतो बघा, हा असतो आर्मेचर. जर मी हा सिरीज जनरेटर काढला, इथून सप्लाय चालला जाणार. मग त्यांचं म्हणणं काय की या आर्मेचरचा रेजिस्टन्स आपण कमी का बरं ठेवतो? व्हेरी लो म्हणजे हा खूप कमी असतो, जवळपास 2, 3, 4, 5, 10 ओम एवढाच असतो. मग एवढा कमी का ठेवतो? याचं कारण मी तुम्हाला पहिले सांगितलं. रेजिस्टन्स जास्त करंट कमी जाणार, कारण रेजिस्टन्स करंटला अपोज करतो. मग रेजिस्टन्स जास्त म्हणून करंट कमी, पण रेजिस्टन्समुळे तुम्हाला माहिती रेजिस्टन्स हीटच्या फॉर्ममध्ये एनर्जीला डिसिपेट करतो. मग याचं उत्तर बघा, रिड्यूस द आर्मेचर करंट. का नाही? आर्मेचर करंट कमी होणार. रिड्यूस द आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप. काय आपण कमी कमी का ठेवतो? कमी का ठेवतो? कारण आपल्याला काय होतं की रेजिस्टन्स कमी म्हणजे करंट कमी, आणि करंट कमी म्हणजेच काय? टोटल ड्रॉप कमी. ड्रॉप काय झाला? कमी. कारण IaRa ड्रॉप असतो, IaRa ड्रॉप. मग याच्यात जर का RA रेजिस्टन्सला जर तुम्ही कमी ठेवलं तर हा पूर्णच्या पूर्ण ड्रॉप काय होणार? कमी होणार. म्हणून आपण याचं उत्तर काय की रिड्यूस द आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप. म्हणजे हा व्होल्टेज आर्मेचरचा जो व्होल्टेज असतो किंवा आर्मेचरचा जो व्होल्टेज ड्रॉप होतो, या व्होल्टेज ड्रॉपला कमी करण्यासाठी आपण काय करत असतो? डीसी जनरेटरचा काय रेजिस्टन्स, काय आर्मेचर रेजिस्टन्स काय ठेवत असतो? खूप कमी ठेवत असतो. बघा आता मराठीमध्ये नाही प्रश्न, पण याचा अर्थ काय आहे की आर्मेचर रेजिस्टन्सला आपण कमी का बरं ठेवतो? तर का बरं कमी ठेवतो? कारण रिड्यूस द आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप. आर्मेचरच्या व्होल्टेज ड्रॉपला कमी करण्यासाठी आपण आर्मेचरच्या रेजिस्टन्सला खूप कमी ठेवत असतो. क्वेश्चन नंबर 23. व्हाय द डीसी जनरेटर शुड रन इन अ क्लॉकवाइज डायरेक्शन ओनली? बघा काय सांगितलं? डीसी जनरेटर फक्त घड्याळाच्या दिशेने का चालावे? अरे असं का बरं आहे की डीसी जनरेटर तुम्ही क्लॉकवाइज डायरेक्शनच चालवलं पाहिजे? मी तुम्हाला सांगितलं की रेसिड्युअल मॅग्नेटिझम असतं. जर तुम्ही तुमच्या जनरेटरला क्लॉकवाइज डायरेक्शन जर चालवलं तर रेसिड्युअल मॅग्नेटिझम जे असतं ते राहतं. पण जर तुम्ही त्याला उलट फिरवलं, अँटी क्लॉकवाइज फिरवलं, तर जे रेसिड्युअल मॅग्नेटिझम होतं हे नष्ट होतं. मग रेसिड्युअल मॅग्नेटिझम नष्ट झालं तर व्होल्टेज जनरेट होणार नाही. आता ऑप्शन वाचू आपण. काय म्हणते? टू प्रोटेक्ट द ब्रशेस फ्रॉम द डॅमेज. नाही, याचा उलट फिरण्याचा आणि ब्रश डॅमेज होण्याचा काही एक संबंध नाही. प्रोटेक्ट द रेसिड्युअल मॅग्नेटिझम. हा बघा याचं उत्तर काय आहे? टू प्रोटेक्ट द रेसिड्युअल मॅग्नेटिझम. म्हणजे जर तुम्ही त्या जनरेटरला अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन फिरवलं असतं तर याचं रेसिड्युअल मॅग्नेटिझम नष्ट झालं असतं. म्हणून आपण जनरेटरला फक्त आणि फक्त घड्याळाच्या दिशेने फिरवतो, म्हणजेच क्लॉकवाइज डायरेक्शन फिरवत असतो. मग ऑप्शन नंबर सी बघा, अवॉइड द शॉर्ट सर्किट. प्रश्नच येत नाही. अवॉइड द लोडिंग ऑफ जनरेटर. लोडिंगचा आणि याचा काही एक संबंध नाही. म्हणजेच उत्तर ऑप्शन नंबर बी, प्रोटेक्ट फ्रॉम द रेसिड्युअल, टू प्रोटेक्ट द रेसिड्युअल मॅग्नेटिझम. बघा मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 24 काय म्हणतो? व्हाय द कंपन्सेटिंग वाइंडिंग इज प्रोव्हाइडेड इन अ लार्ज डीसी जनरेटर? म्हणजे मोठ्या डीसी जनरेटरमध्ये नुकसान भरपाई देणारी वाइंडिंग का दिली जाते? आता नुकसान भरपाई देणारी वाइंडिंग याला आपण कंपन्सेटिंग वाइंडिंग असं म्हणतो. मग आता ही कंपन्सेटिंग वाइंडिंग डीसी जनरेटरमध्ये का दिली जाते? तर याच्या मागचं मेन कारण आहे आर्मेचर रिएक्शन पासून प्रोटेक्ट करण्यासाठी. आता आर्मेचर रिएक्शन म्हणजे काय? ज्या वेळेस तुमचा आर्मेचर मध्ये तयार झालेला फ्लक्स हा मेन फ्लक्सला अपोज करायला लागतो, त्या कंडिशनला आपण आर्मेचर रिएक्शन असं म्हणत असतो.
बघा मग आता यांनी काय विचारलं की कंपन्सेटिंग वाइंडिंग का वापरायची. मी सांगितलं तुम्हाला कंपन्सेटिंग वाइंडिंग आपण आर्मेचर रिएक्शनला कमी करण्यासाठी वापरत असतो. मग टू कनेक्टेड द मोअर लोड का नाही, टू रिड्यूस द कम्युटेशन इफेक्ट. कम्युटेशन इफेक्टला कमी करण्यासाठी आपण याच्यात एक तर इंटरपोल सुद्धा वापरतो किंवा त्याला म्हणतो रेजिस्टन्स मेथड वापरतो आणि एक रिव्हर्स व्होल्टेज मेथड वापरतो. रिव्हर्स व्होल्टेज मेथड. आता बघा आता क्वेश्चन काय विचारला आपल्याला त्यांनी की कंपन्सेटिंग वाइंडिंग का वापरतो. तर कंपन्सेटिंग वाइंडिंग आपण न्यूट्रलाइज द आर्मेचर रिएक्शन इफेक्ट म्हणजे आर्मेचर रिएक्शन इफेक्टला कमी करण्यासाठी आपण काय वापरत असतो, कंपन्सेटिंग वाइंडिंग वापरत असतो. बघा याच्यामध्ये मी रिप्रेझेंटेशन डायग्राम दिलेली आहे की हायर आर्मेचर करंट क्रिएट स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड द डिस्टॉर्ट मेन फील्ड. म्हणजे काय आहे की जो आर्मेचरचा करंट आहे, आर्मेचरच्या करंटमुळे काय होतं, मेन मॅग्नेटिक फ्लक्स तिथे त्याची मॅग्नेटिक फील्ड मेन मॅग्नेटिक फ्लक्सला काय करते, अपोज करते. मग आर्मेचर इफेक्ट काय होतो, कॉज स्पार्किंग अँड कम्युटेशन. म्हणजे आर्मेचरमुळे काय होतं, स्पार्किंग होते, कम्युटेशन म्हणजे स्पार्किंग होते कम्युटेटरमध्ये, व्होल्टेज ड्रॉप सुद्धा होता आणि हीट लॉस पण होते. मग या सगळ्या नुकसान किंवा या सगळ्याला नुकसान भरपाईसाठी आपण एक कंपन्सेटिंग वाइंडिंग वापरतो. त्याला म्हणजे कशासाठी वापरतो आपण, आर्मेचर रिएक्शनला कमी करण्यासाठी कंपन्सेटिंग वाइंडिंग वापरत असतो. आता बघा क्वेश्चन नंबर 25 काय म्हणतो, व्हॉट इज द रिझन ऑफ डीसी जनरेटर फेल टू बिल्ड अप द व्होल्टेज. मी मागे सांगितलं बघा काय, डीसी जनरेटरमध्ये व्होल्टेज तयार करण्यात अपयशी ठरण्याचे कारण काय आहे. आता एक अपयशी ठरण्याचं कारण असं असू शकतं की तिथं रेसिड्युअल मॅग्नेटिझम नाहीये. पण इथं ऑप्शन जर तुम्ही बघितलं बघा, इथं काय, लॉसेस द ब्रश कॉन्टॅक्ट, आर्मेचर रेजिस्टन्स इज मोर, फील्ड रेजिस्टन्स इज अबाउट दॅन क्रिटिकल रेजिस्टन्स आणि प्रिन्सिप काय, प्राइम मूव्हर रनिंग ॲट अबाउट द रेटेड स्पीड. बघा जर तुमचा प्राइम मूव्हर रेटेड स्पीडच्या अबाव फिरत असेल तर याच्यामध्ये 100% व्होल्टेज जनरेट होणार. बरोबर. लॉसेस इन ब्रश कॉन्टॅक्ट लॉस झाले तर मला सांगा डीसी जनरेटरमध्ये व्होल्टेज जर ब्रश कॉन्टॅक्ट जर का समजा बाहेर जरी निघाले तरी जनरेट तर होणार, फक्त आपल्याला आउटपुटला भेटणार नाही. म्हणजे याच्यात सुद्धा व्होल्टेज जनरेट होणार, या कंडिशनला सुद्धा व्होल्टेज जनरेट होणार. आर्मेचर रेजिस्टन्स इज मोर, आर्मेचरचा रेजिस्टन्स RA जरी जास्त असेल तरी जनरेट होणार, फक्त कमी प्रमाणात होणार, पण जनरेट होणार. आता ऑप्शन नंबर सी काय म्हणतं की या बघा हा पण नाहीये, हा पण नाही, म्हणजे उर्वरित ऑप्शन नंबर सी उरलं. मग याचं कारण सांगतो मी तुम्हाला. काय असतं माहितीये का, क्रिटिकल रेजिस्टन्स नावाचा कन्सेप्ट आहे. क्रिटिकल रेजिस्टन्स हे एक नाही का, एक स्टँडर्ड रेजिस्टन्सची अशी व्हॅल्यू आहे. आता मग काय असतं बघा, क्रिटिकल नावाला त्याच्या क्रिटिकल म्हणजे काय की डेंजर. आता तुम्ही बघितलं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जर तुम्हाला आपण म्हणतो तो पेशंट क्रिटिकल कंडिशनमध्ये, मग क्रिटिकल म्हणजे काय, त्याची जर का तब्येत अजून जास्त खराब झाली तर तो जाऊही शकतो. मग तसंच काय असतं की क्रिटिकल रेजिस्टन्स म्हणजे काय, त्या रेजिस्टन्सची किंवा फील्डच्या रेजिस्टन्स, जे पण आपण फील्डमध्ये रेजिस्टन्स फील्ड वाइंडिंग लावतो त्या फील्ड वाइंडिंगचा असा रेजिस्टन्स जर ह्या क्रिटिकल रेजिस्टन्स समजा या क्रिटिकल रेजिस्टन्सच्या कमी जर त्याची व्हॅल्यू असेल त्या कोणत्या आपल्या फील्ड रेजिस्टन्सची, तर व्होल्टेज जनरेट होणार. पण जर का या क्रिटिकल रेजिस्टन्स पेक्षा त्या फील्ड वाइंडिंगचा रेजिस्टन्स जास्त झाला तर त्याच्यामध्ये व्होल्टेज जनरेट होणार नाही, ज्याला आपण क्रिटिकल रेजिस्टन्स म्हणतो. म्हणजे एक्झाम्पल घेऊन सांगतो, सपोज मी म्हटलं तुमचा की क्रिटिकल रेजिस्टन्स आहे 100 ओहम. किती ओहमचा आहे, 100 ओहम. आणि मी म्हटलं की माझ्या फील्डचा रेजिस्टन्स म्हणजे जी मी फील्ड वाइंडिंगचा किंवा जो आपण सिरीज वाइंडिंग म्हणतो ज्याला फील्ड वाइंडिंग म्हणतो, त्या फील्ड वाइंडिंगचा रेजिस्टन्स 90 ओहम आहे. तर अशा कंडिशनला माझं व्होल्टेज जनरेट होणार. व्होल्टेज काय होणार, जनरेट होणार. पण मी म्हटलं की माझा क्रिटिकल रेजिस्टन्स किती आहे, 100. आणि मी काय केलं की जो क्रिटिकल रेजिस्टन्स जरी 100 असेल तर मी काय केलं, मी सांगितलं माझा जो फील्डचा रेजिस्टन्स आहे याला मी 102 ओहम इतकं ठेवलं. किती ठेवलं, 102 ओहम. मग मला सांगा आता माझा फील्ड रेजिस्टन्स या क्रिटिकल पेक्षा जास्त आहे. मग क्रिटिकल रेजिस्टन्सच्या वरती याची व्हॅल्यू आहे तर यावेळेस व्होल्टेज जनरेट होणार नाही. म्हणजेच जर तुमच्या फील्ड रेजिस्टन्सची व्हॅल्यू क्रिटिकल रेजिस्टन्स पेक्षा जास्त असेल तर व्होल्टेज जनरेट होणार नाही, आणि क्रिटिकल रेजिस्टन्स पेक्षा कमी असेल तरच तुमचं व्होल्टेज जनरेट होणार. मग बघा यांनी काय याचा ऑप्शन नंबर काय, सी, फील्ड रेजिस्टन्स इज अबाउट दॅन क्रिटिकल रेजिस्टन्स. म्हणजे त्यांनी काय विचारलं की जर तुमचा डीसी जनरेटर काय करत नाहीये, व्होल्टेज तयार करण्यात अपयशी होते, म्हणजे व्होल्टेज जनरेट करू शकत नाही, याचं काय कारण असू शकतं, तर याचं कारण असू शकतं की तुमचा जो फील्ड रेजिस्टन्स आहे तो फील्ड रेजिस्टन्सची व्हॅल्यू क्रिटिकल रेजिस्टन्स पेक्षा कशी गेली, जास्त गेली. म्हणून तुमचा जनरेटर काय करत नाहीये, व्होल्टेज बिल्टअप करत नाहीये. या ऑप्शन पैकी. मग अजून एक कारण असू शकतं की मी तुम्हाला सांगितलं रेसिड्युअल मॅग्नेटिझम जरी नसेल तरी सुद्धा तुमचा जनरेटर व्होल्टेज जनरेट करू शकणार नाही. क्वेश्चन नंबर 26 काय म्हणतो, व्हॉट इज द नेम ऑफ जनरेटर, इट्स फील्ड. आता बघा, इट इज अ फील्ड कनेक्टेड इन अ पॅरलल विथ आर्मेचर.
आता तोच प्रश्न पुन्हा काय काय विचारलं त्यांनी, नाव काय असेल जर त्याची फील्ड आर्मेचरच्या समांतर जोडलेली असेल. फक्त आता बघा इथं फक्त फील्ड दिलं, एकच वाइंडिंग दिली आणि काय म्हटलं जी फील्ड वाइंडिंग आहे इथे धरू आपण अशी एक वाइंडिंग, आणि ही कशी आहे आर्मेचरच्या समांतर आहे, म्हणजे आर्मेचर सोबत कशी आहे रे पॅरलल आहे. ह्या आर्मेचर सोबत जर का फील्ड वाइंडिंग तुमची पॅरलल मध्ये असेल तर याला आपण शंट जनरेटर असं म्हणतो. काय म्हणतो? शंट. बघा याच्यात कंपाऊंड जनरेटर नाही बरं का, मग मगाशी जो होतं ते तो कोणता कंपाऊंड जनरेटर, फक्त म्हणजे फक्त त्याचं कंपाऊंड नाव दिलं होतं म्हणून तिथं आपण दोन्ही वाइंडिंग कन्सिडर केल्या. फक्त इथं फील्ड वाइंडिंग दिलं म्हणून आपण काय म्हटलं इथं की फील्ड वाइंडिंग अशी वाइंडिंग की जी आर्मेचर सोबत पॅरलल मध्ये, त्या वाइंडिंगला आपण काय म्हणतो, त्या जनरेटरला काय म्हणतो आपण, तर त्याला म्हणत असतो आपण शंट जनरेटर. मग सिरीज जनरेटर बघा, सिरीज जनरेटर असा दिसेल. त्याच्यानंतर काय झालं कंपाऊंड जनरेटर. मी म्हटलं कंपाऊंड जनरेटर म्हणजे ज्या जनरेटरमध्ये दोन्हीच्या दोन्ही काय असतील वाइंडिंग प्रेझेंट असतील त्याला आपण कंपाऊंड जनरेटर म्हणतो. आणि सेल्फ एक्साइटेड जनरेटर याला आपण हे बघा सेल्फ एक्साइटेड जनरेटर म्हणजे हा बघा हा झाला हे सगळे जे टाइप्स आहेत ना, हे जे आतापर्यंत आपण वरचे जे सगळे टाइप बघितले ते सगळेच्या सगळे टाइप सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर मध्ये येणार. सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर नावाचा असा कोणता जनरेटर नसतो, तो म्हणजे त्या याच्या खाली हे सगळे तिन्हीच्या तिन्ही जनरेटर येतात, जसं की सिरीज, शंट आणि कंपाऊंड जनरेटर. मग याचं उत्तर राहणार ऑप्शन नंबर डी, सेल्फ एक्साइटेड जनरेटर. म्हणजे जर का तुमची फील्ड वाइंडिंग ही आर्मेचर सोबत पॅरल मध्ये कनेक्ट असेल त्याला आपण काय, सॉरी ऑप्शन नंबर डी नाही, त्याला उत्तर काय येणार शंट जनरेटर. म्हणजे त्या वाइंडिंगला आपण काय म्हणतो शंट जनरेटर असं म्हणत असतो जनरेटरला. बघा क्वेश्चन नंबर 27 काय म्हणतो, द पर्पज ऑफ द पोल शू इन अ डीसी जनरेटर. आता मी सांगितलं पोल बघा, आपण मी पहिल्या डायग्राम मध्ये सांगितलं हा या कंप्लीट स्ट्रक्चरला पोल म्हणते. याच्यापैकी हा असतो पोलचा कोअर आणि हा असतो पोलचा शू. मग आता मी सांगितलं लॅमिनेशन काय करतो आपण, लॅमिनेशन करत असतो ईडी करंट लॉसला कमी करण्यासाठी, आणि हिस्टेरिसिस लॉसला कमी करण्यासाठी आपण काय करत असतो, हिस्टेरिसिस लॉसला कमी करण्यासाठी आपण हाय परमिएबिलिटी वाला मटेरियल वापरतो, त्यालाच आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल असं म्हणतो. हे दोन्हीच्या दोन्ही प्रश्न तुमच्या आयटीआय मध्येच नाही तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा खूप जास्त वेळा विचारले जातात, त्याच्यामुळे ते नोट करून ठेवा कुठेतरी. आता आत्ताचा आपला प्रश्न काय म्हणतो की डीसी जनरेटर मध्ये पोल शूचा उद्देश काय असतो. आता मी सांगितलं की या खालच्या भागाला पोल शू म्हणतो, बघा हा असा कर्व दिसून राहिला तुम्हाला. मग याचा उद्देश नेमका काय असतो, तर रिड्यूस द एअर गॅप का नाही, इनक्रीज द फील्ड स्ट्रेंथ का नाही, मिनिमाइज द मॅग्नेटिक लॉस का नाही. हे मॅग्नेटिक लॉसला कमी करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आपण काय करतो, लॅमिनेशन करतो. लॅमिनेशन किंवा लॅमिनेटेड कोर वापरतो. म्हणजेच हिस्टेरिसिस बघा हा मॅग्नेटिक लॉस मध्ये दोन लॉस येतात, एक असतो हिस्टेरिसिस लॉस आणि दुसरा असतो ईडी करंट लॉस. मग हे ईडी करंट किंवा हिस्टेरिसिस लॉसला कमी करण्यासाठी आपण काय करणार, लॅमिनेटेड कोर वापरणार किंवा हाय परमिएबिलिटी वाला मटेरियल वापरणार. आता इथं काय आहे की स्प्रेड आउट द फ्लक्स इन युनिफॉर्म इन एअर गॅप. बघा जसं याचा बघा हे असं क्रॉस मध्ये दिसून राहिलं तुम्हाला, म्हणजे जो फ्लक्स याच्यामध्ये जो फ्लक्स येईल ना, इथं आता ही वाइंडिंग असेल याच्या भोवती गुंडाळलेली, या वाइंडिंगमुळे याच्या आतमध्ये फ्लक्स तयार होईल आणि हा तयार झालेला फ्लक्स इक्वली पूर्ण मशीन मध्ये असा बघा राऊंड, म्हणजे अशा बघा हे इथं असला पोल, हा दुसरा पोल इथं राहणार आपला, आणि तिसरा पोल असा बघा असाच पोल इथं राहणार असा इकडं, आणि चौथा पोल असा खाली राहणार. म्हणजे याचं काम काय माहितीये का, जो तयार या वाइंडिंगमुळे म्हणजे या फील्ड वाइंडिंगमुळे जो फ्लक्स तयार होणार का नाही, या तयार झालेल्या फ्लक्सला इक्वल अमाऊंट मध्ये पूर्ण मोटरमध्ये स्प्रेड आउट करण्यासाठी आपण कशाचा वापर करत असतो, या पोल शूचा वापर करत असतो. मग पोल कोरचा वापर कशासाठी करतो, या पोल कोरचा वापर आपण ही जी वाइंडिंग आपण ठेवतो ना फील्ड वाइंडिंग, या फील्ड वाइंडिंगला प्लेस करण्यासाठी पोल कोरचा वापर करतो. अशा पद्धतीने याचं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर, याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर डी, स्प्रेड आउट द फ्लक्स इन युनिफॉर्म. म्हणजे युनिफॉर्मली एअर गॅप मध्ये काय करतात, फ्लक्सला युनिफॉर्मली स्प्रेड आउट करण्यासाठी आपण काय वापरत असतो, पोलचा शू वापरत असतो. व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्प्लिट रिंग, काय स्प्लिट रिंग्स इन अ डीसी जनरेटर. आता बघा तुम्ही स्प्लिट रिंग जास्त आपण एसी मध्ये बघतो. मग आता या त्यांचं म्हणणं काय, जर समजा तुम्ही डीसी मोटरमध्ये किंवा डीसी जनरेटरमध्ये स्प्लिट रिंग जर वापरली असेल त्याचं काय काम असतं. पहिली गोष्ट स्लिप रिंग आणि ब्रशचं एक काम असतं की जो एक तर सप्लाय द्यायचं किंवा सप्लाय घ्यायचं. म्हणजे जनरेटर असेल तर त्या स्लिप रिंग आणि ब्रश थ्रू मुव्हिंग पार्ट पासून बघा आता जनरेटरचा आर्मेचर फिरणार आहे, आर्मेचर फिरणार तर मग त्या फिरत्याला तर आपण डायरेक्ट वायर कनेक्ट करू शकत नाही. मग अशा मुव्हिंग पार्ट पासून जर का आपल्याला सप्लाय बाहेर काढायचा असेल तर आपण ब्रश आणि स्लिप रिंगची असेंब्ली वापरतो. मग डीसी जनरेटरमध्ये आपण कम्युटेटर वापरला आणि कम्युटेटरच्या वरती ब्रश लावले, पण काय होतं तिथं बाय डायरेक्शनल फ्लो भेटतो आपल्याला करंटचा. जर तुम्हाला युनिडायरेक्शनल करंट पाहिजे असेल, फक्त एकाच डायरेक्शन जर तुम्हाला करंट बाहेर घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपण स्लिप रिंग वापरत असतो. म्हणजे डीसी जनरेटर मध्ये स्लिप रिंगचं कार्य काय रे, तर स्लिप रिंगचं काय की युनिडायरेक्शनल करंटला तुम्हाला घेण्यासाठी आपण स्लिप रिंग वापरतो. मग काय मेंटेन द कॉन्स्टंट व्होल्टेज का नाही, कॉन्स्टंट व्होल्टेज मेंटेन करायचा प्रश्नच येत नाही. कलेक्ट द करंट इन अ युनिडायरेक्शनली, कलेक्ट द करंट इन अ युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच डायरेक्शन करंटला गोळा करण्यासाठी आपण काय वापरत असतो,
स्लिप रिंग वापरत असतो, हे याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन नंबर सी, रिड्यूस द व्होल्टेज ड्रॉप ॲट ब्रशेसचा आणि व्होल्टेज ड्रॉप कमी करायचा स्लिप रिंगचा प्रश्न नाही. इन्क्रीजेस द टर्मिनल व्होल्टेज दॅन रेटेड. टर्मिनल व्होल्टेज रेटेड, मला सांगा आता टर्मिनल व्होल्टेज तुम्हाला वाढवायचं म्हणजे जनरेटेड ईएमएफ वाढवायचा का रे? जनरेटेड ईएमएफ वाढवण्यासाठी P∅ZN आणि अपॉन 60A हा फॉर्म्युला आहे. हे वाढवायचं असेल तर नंबर ऑफ पोल वाढवा, फ्लक्स वाढवा, नंबर ऑफ कंडक्टर वाढवा किंवा रेटेड स्पीड वाढवा. म्हणून म्हणजे काय वाढवायचं असेल तुम्हाला, जर जनरेटेड ईएमएफ किंवा टर्मिनल व्होल्टेज वाढवायचं असेल तर. पण इथं आपल्याला काय करायचं, काय विचारलं, स्लिप रिंगचं करायचं. मग स्लिप रिंगचं कार्य काय येणार, याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर बी, कलेक्ट द करंट इन डायरेक्शनली. मग अशा पद्धतीनं बघा, अशा पद्धतीनं आपलं डीसी जनरेटरचं जे आपलं सेकंड इयरचं जे पहिलं मॉड्यूल होतं ते मी एक्सप्लेन केलं. आत्ताही सांगितलं, व्हिडिओ लंबा झाला असेल कारण मी प्रत्येक क्वेश्चन हा डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला रिव्हिजन करायची जास्त तुम्हाला गरज पडणार नाही. त्याच्यामुळे हा जर तुम्हाला व्हिडिओ लॉंग वाटत असेल तर एकदम थोडा फास्टमध्ये बघा, जेणेकरून तुम्हाला चांगलं समजेल. मी शिकवत असताना सगळ्या नोट्स प्रॉपर काढून ठेवा. याचा उपयोग तुम्हाला आत्ता तर होईल, पण ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायला जासाल त्यावेळेस सुद्धा याच्यातले मॅक्झिमम प्रश्न ॲज इट इज विचारले जातात. त्याच्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना एक कमी वेळेमध्ये एक्झामची लवकरात लवकर तयारी होईल. आणि आपण असंच, मी तुम्हाला सांगितलं की हे तर झालं आता डीसी जनरेटर बद्दल. एवढेच प्रश्न आहेत का? नाही. ज्या वेळेस आपण एक्झाम जवळ येणार, जेवढे आपले जसे नेहमीचे सगळे मॉड्यूल संपणार आहेत, एक्झाम जवळ आल्यानंतर आपण मोस्ट डायरेक्ट म्हणजे काय म्हणतो आपण, पेपर सेटचा डायरेक्ट काय करणार, सेकंड इयरचा पेपर सेट, फर्स्ट इयरचे पेपर सेट, असे पेपर सेट सुद्धा घेणार आहेत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत, इलेक्ट्रिशियनच्या मित्रांपर्यंत नक्की पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.